ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड. विषय अर्थशास्त्र. मी विषय शिक्षिका जे.व्ही. वागचौरे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, की ज्यामध्ये आपण प्रकरणाची प्रस्तावना बघितली, त्यानंतर अर्थशास्त्राचा अर्थ बघितला, त्यानंतर अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्या बघितल्या, की ज्यामध्ये सुरुवातीला कौटिल्य यांची अर्थशास्त्राची व्याख्या बघितली, त्यानंतर ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या बघितली. तर आज आपण अजून काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही पुस्तक बघितलं असेल तर त्यामध्ये ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येनंतर एक पॅराग्राफ दिलेला आहे, की ज्याला टायटल दिलेलं आहे की तुम्हाला माहीत आहे का. या पॅराग्राफमधील माहिती फक्त आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, यासाठी ती दिलेली आहे. तर या पॅराग्राफमध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार किंवा पारितोषिक याविषयी माहिती दिलेली आहे. नोबेल पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ॲडम स्मिथ, की जे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांना सर्वात प्रथम अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. मग हा जो नोबेल पुरस्कार आहे तर तो कोणाच्या नावाने दिला जातो ते आपण बघू. स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये या पुरस्काराची तरतूद केलेली आहे. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा नोबेल निधीसाठी देण्यात येतो. त्यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी इसवी सन 1901 मध्ये सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आलेला होता. मग कोणकोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो तर त्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पॉल रोमर आणि विल्यम नॉर्धस यांनासुद्धा 2018 सालचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यातील पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत, तर विल्यम नॉर्धस जे आहेत तर त्यांनी अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेले आहे आणि त्यामुळे या दोघांना 2018 सालचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अर्थशास्त्राच्या इतर व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या बघू. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक 1890 मध्ये प्रकाशित केले. मार्शल यांनी अर्थशास्त्राची पुढे व्याख्या दिलेली आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांनी सुद्धा त्यांच्या व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितला अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. तिसरा मुद्दा सांगितला अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. चौथा मुद्दा सांगितला अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही. चौथ्या मुद्द्यामध्ये केव्हा या शब्दाच्या जागी केवळ हा शब्द असायला हवा होता, त्यासाठी क्षमा असावी. तर मार्शल यांनी आपल्या व्याख्येमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, की त्यांच्या मते
अर्थशास्त्रामध्ये सामान्य माणसाचा अभ्यास केला जातो, तसेच सामान्य माणसाच्या आर्थिक वर्तनाचाही अभ्यास केला जातो. तसेच अर्थशास्त्रामध्ये भौतिक कल्याणाचा देखील अभ्यास केला जातो. त्यानंतर त्यांच्या मते अर्थशास्त्र केवळ संपत्तीचाच अभ्यास करत नाही, तर त्यामध्ये अनेक घटकांचा देखील अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचे अर्थशास्त्रज्ञ आहे लिओनेल रॉबिन्स. याने सुद्धा अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली. त्यांच्या मते अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ही अर्थशास्त्राची व्याख्या तुम्ही बऱ्याच पुस्तकांमध्ये बघितलेली असेल. तर रॉबिन्स यांनी सुद्धा त्यांच्या व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, की त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अमर्याद गरजा किंवा साध्ये. दुसरा सांगितला मर्यादित साधने. तिसरा मुद्दा सांगितला गरजांचा प्राधान्यक्रम. आणि चौथा मुद्दा सांगितला साधनांचे पर्यायी उपयोग. आपल्याला माहिती आहे की मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात, म्हणजे असंख्य गरजा असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी जी साधनं आहेत किंवा उत्पन्न जे आहेत ते मात्र मर्यादित असते. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत जातात, त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज निर्माण होत जाते. म्हणून ज्या असंख्य गरजा आहेत त्या गरजा मर्यादित साधनांद्वारे किंवा उत्पन्नाद्वारे पूर्ण करायच्या असतील तर त्या गरजांचा योग्य तो प्राधान्यक्रम लावणे गरजेचे असते. म्हणजेच ज्या गरजा जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात, उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, की ज्या गरजांना आपण मूलभूत गरजा किंवा जीवनावश्यक गरजा असं म्हणतो, त्या गरजांना सुरुवातीला प्राधान्य देणे गरजेचे असते. त्यानंतर ज्या गरजा कमी महत्त्वाच्या आहेत त्यांना दुय्यम प्राधान्य देणे गरजेचे असते. असं केलं तर मर्यादित उत्पन्नामध्ये सुद्धा आपण आपल्या महत्त्वाच्या गरजा या पूर्ण करू शकतो. त्यानंतर बघा पुढे आपल्याला परत एक कोष्टक दिलेलं आहे आणि त्याला परत टायटल दिलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का? तर हे जे कोष्टक आहे किंवा त्यातील जी माहिती आहे तर ती माहिती फक्त आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जात नाही. तर बघा कोष्टकामध्ये तुम्ही बघत असाल की पहिल्या कॉलममध्ये विचार आणि दुसऱ्या कॉलममध्ये अर्थशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत. त्यामध्ये पहिल्या 18वे शतक की ज्याला सनातन संप्रदाय असं म्हटलं जातं. मग 18व्या शतकामध्ये कोणकोणते अर्थशास्त्रज्ञ होते ते आपण बघू. त्यामध्ये ॲडम स्मिथ, की आपण बघितलं की ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतात. त्यानंतर पुढे डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, टी.आर. माल्थस इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पुढे आपल्याला 19वे शतक व 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग की याला नवसनातन संप्रदाय असं म्हटलं जातं. मग यामध्ये बघा अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. त्यानंतर पुढे दिला 20व्या शतकापासून तर आजपर्यंत की ज्याला आधुनिक संप्रदाय असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएल्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. यामध्ये बघा जे.एम. केन्स जे आहेत तर त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते.
तर आपण सुरुवातीला बघितलं की ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं, परंतु आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून J.M. केन्स यांना ओळखलं जातं. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला अर्थशास्त्राच्या शाखा बघायच्या आहे. सर रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या 2 शाखा म्हणजे पहिली सूक्ष्म अर्थशास्त्र व दुसरी स्थूल अर्थशास्त्र. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही शब्द ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रोस यापासून आलेले आहे. परत एकदा सांगते, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही जे शब्द आहेत तर ते ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रोस यापासून आलेले आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यातील पहिली शाखा आपल्याला बघायची आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सूक्ष्म म्हणजे लहान, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. यातील वैयक्तिक घटक म्हणजे कुटुंब असेल, कामगार असेल, फर्म असेल, उद्योग इत्यादींचा समावेश हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा इत्यादी घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली. त्यांच्या मते विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या घटकांचा अभ्यास हा केला जातो. पुढे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.